आजचा हा स्वामी समर्थांचा अमूल्य संदेश तुमच्या मनाला शांती देणारा आहे, जीवनाला योग्य दिशा दाखवणारा आणि संकटात धीर देणारा आहे. हा स्वामी संदेश पूर्ण ऐका आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल अनुभवा. दररोज स्वामी समर्थांचे विचार, संदेश, मंत्र आणि उपदेश ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भक्तांनो, आज स्वामी समर्थ तुमच्याशी मनापासून संवाद साधत आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दुःख, यश अपयश, आशा निराशा यांचा खेळ सतत चालू असतो. कधी वाटते जीवन खूप सुंदर आहे, तर कधी असे क्षण येतात की सगळे संपले असे भासते. पण या सर्व अवस्थांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवन कधीच थांबत नाही आणि माझी कृपा कधीच संपत नाही. तुम्ही ज्या परिस्थितीत आहात ती परिस्थिती तुमच्या कर्माचा, विचारांचा आणि श्रद्धेचा आरसा आहे. म्हणून परिस्थितीला दोष न देता स्वतःकडे पाहायला शिका. आत्मपरीक्षण करा, मन शांत ठेवा आणि माझ्या नावाचा आधार घ्या. भक्तांनो, मी तुम्हाला सांगतो, भय हे माणसाचे सर्वात मोठा शत्रू आहे. भीती मनात आली की विचार गढूळ होतात, निर्णय चुकीचे होतात आणि माणूस स्वतःच्या शक्तीवरच शंका घेऊ लागतो. पण ज्याच्या हृदयात माझ्या नावाचा विश्वास आहे त्याला कसलीच भीती नसते. संकटे येतात तेव्हा घाबरू नका, कारण संकटे ही तुमची परीक्षा घेण्यासाठी येतात, तुमचा नाश करण्यासाठी नाही. ज्या दिवशी तुम्ही संकटांना सामोरे जाण्याची हिंमत दाखवाल त्या दिवशी तुम्हाला स्वतःमधली खरी शक्ती कळेल. आज अनेक भक्त म्हणतात, स्वामी, आम्ही खूप प्रयत्न करतो पण यश मिळत नाही. माझ्या लेकरांनो, प्रयत्न करत राहणे हेच तुमचे कर्तव्य आहे. यश कधी, कसे आणि किती मिळवायचे हे मी ठरवतो. कधी कधी मी यश उशिरा देतो, कारण तुम्हाला अजून थोडे परिपक्व करायचे असते. लहान मुलाला जर वेळेआधी जबाबदारी दिली तर तो घाबरतो, तसेच माणसालाही वेळेआधी यश मिळाले तर तो गर्विष्ठ होतो. म्हणून धीर धरा, संयम ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. भक्तांनो, मन हे फार चंचल आहे. आज आनंदी, उद्या दुःखी, आज विश्वास, उद्या शंका अशी मनाची अवस्था असते. म्हणून मनावर नियंत्रण ठेवायला शिका. मनाला चांगल्या विचारांची सवय लावा. सकाळी उठल्यावर माझे नाव घ्या. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. आजचा दिवस माझ्यासाठी चांगला आहे, कारण स्वामी माझ्यासोबत आहेत. हा भाव मनात ठेवा. तुम्हाला जाणवेल की हळूहळू तुमच्या आयुष्यातली नकारात्मकता कमी होत जाईल. आजच्या या जगात माणूस खूप धावतो आहे, पैशासाठी, प्रतिष्ठेसाठी. अशा या धावपळीत त्याची शांतता हरवली आहे. भक्तांनो, पैसा आवश्यक आहे, पण पैशापेक्षा मनाची शांती पण महत्त्वाची आहे. प्रतिष्ठा चांगली आहे, पण प्रतिष्ठेपेक्षा चार माणसांचे प्रेम जास्त मौल्यवान आहे. सुख हवे, पण सुखाबरोबर समाधान हवे. समाधान नसेल तर कितीही मिळाले तरी मन रिकामेच राहते. म्हणून जे आहे त्यात आनंद मानायला शिका आणि जे नाही त्यासाठी मला साकडे घाला. भक्तांनो, नातेसंबंध हा जीवनाचा आधार आहे. आई वडील, पती पत्नी, मुले, मित्र हे सगळे देवाने दिलेले आशीर्वाद आहेत. पण अहंकार, राग आणि अपेक्षा यामुळे नाती तुटतात. थोडेसे समजून घ्या, थोडेसे माफ करा, थोडेसे सोडा. जीवन आपोआप सुंदर होईल. प्रत्येक वेळी तुम्हीच बरोबर आहात असे नाही आणि प्रत्येक वेळी समोरचाच चुकतो असेही नाही. प्रेमाने वागा, कारण प्रेमातच माझे अस्तित्व आहे. आज अनेक भक्त दुःखाने माझ्याकडे येतात. कोणाला आजार आहे, कोणाला आर्थिक अडचण आहे, कोणाला अपयशाचे ओझे आहे. माझ्या लेकरांनो, दुःख हे कायमचे नसते. रात्री कितीही अंधार असला तरी सकाळ होतेच, पण त्या सकाळी पोहोचण्यासाठी रात्रीचा धीर ठेवावा लागतो. आज तुमच्या आयुष्यात अंधार असेल तर समजा प्रकाश जवळ आहे. फक्त माझा हात सोडू नका. भक्तांनो, कर्म फार महत्त्वाचे आहे. तुम्ही जे पेरता तेच उगवते. चांगले विचार, चांगले शब्द आणि चांगले कर्म केलीत तर चांगलेच फळ मिळते. कधी कधी फळ लगेच मिळत नाही, पण त्यामुळे निराश होऊ नका. बी पेरल्यानंतर झाड व्हायला वेळ लागतो, तसेच कर्माचे फळ मिळायला सुद्धा वेळ लागतो. पण माझ्या न्यायात कधीच चूक होत नाही. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, स्वतःवर विश्वास ठेवा. मी तुमच्यातच आहे. तुमची ताकद, तुमची बुद्धी, तुमची जिद्द हे सगळे माझेच रूप आहेत. तुम्ही जेव्हा मी काहीच करू शकत नाही असे म्हणता तेव्हा तुम्ही माझ्यावरच शंका घेता. म्हणून नकारात्मक बोलणे सोडा. मी करू शकतो, कारण स्वामी माझ्यासोबत आहेत हा विश्वास ठेवा. भक्तांनो, भक्ती म्हणजे फक्त देवळात जाणे, पूजा करणे किंवा मंत्र म्हणणे एवढेच नाही. भक्ती म्हणजे प्रत्येक क्षणी मला आठवणे, प्रत्येक कृतीत प्रामाणिकपणा ठेवणे आणि प्रत्येक माणसात मला पाहणे.
जो गरीब आहे त्याला मदत करा, जो दुःखी आहे त्याला शब्द द्या, जो चुकतो आहे त्याला मार्ग दाखवा. हाच खरा धर्म आहे, हीच खरी भक्ती आहे. आजचा काळ फार वेगवान आहे. लोक लगेच निकाल देतात, लगेच नाती तोडतात, लगेच निराश होतात. पण भक्तांनो, संयम हा जीवनाचा खरा अलंकार आहे. संयम ठेवला तर अर्धी संकटे आपोआप सुटतात. राग आला की थांबा, बोलण्याआधी विचार करा, निर्णय घेण्याआधी मन शांत करा. माझे नाव घेतले तर तुमचा रागही शांत होईल. भक्तांनो, आयुष्यात कधीकधी एकटेपणा जाणवतो. लोक असूनही आपण एकटे आहोत असे वाटतो. त्या क्षणी लक्षात ठेवा, तुम्ही कधीच एकटे नाही. मी सदैव तुमच्यासोबत आहे. तुम्ही मला हाक मारली की मी लगेच धावून येतो. कधी प्रत्यक्ष मदत म्हणून, कधी योग्य माणूस भेटवून, कधी योग्य विचार देऊन, पण मी येतोच. आज मी तुम्हाला आश्वासन देतो, जो मनापासून मला शरण येतो त्याचा हात मी कधीच सोडत नाही. कधी मी तुम्हाला अडचणीत ठेवतो, कारण तुम्हाला मजबूत करायचे असते. कधी मी तुमची इच्छा लगेच पूर्ण करत नाही, कारण तुम्हाला योग्य मार्गावर ठेवायचे असते. पण माझी प्रत्येक कृती तुमच्या भल्यासाठीच असते. म्हणून भक्तांनो, आजपासूनच एक संकल्प करा. तक्रारी कमी करा, कृतज्ञता वाढवा. जे आहे त्याबद्दल धन्यवाद माना, जे नाही त्यासाठी धीर धरा. मन शांत ठेवा, विचार शुद्ध ठेवा आणि कर्म प्रामाणिक ठेवा. माझे नाव घ्या, माझ्यावर विश्वास ठेवा आणि निर्धास्तपणे पुढे चाला. मी आहे, मी होतो आणि मी नेहमी तुमच्यासोबत असणार. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवा. तर हा संदेश तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन चैतन्य घेऊन आला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि स्वामी भक्तांसोबत हा व्हिडिओ